हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळी सावली. आईच्या आग्रहाखातर मी श्रुतीशी लग्न केलं. श्रुती काळसर वर्णाची, नम्र, गोड हसणारी, फारच शांत आणि गोड वाटणारी. तिच्या डोळ्यात एक विलक्षण निर्विकार शांतता होती. मी कधीच तिला मनापासून स्वीकारलं नाही. मनात एक चीड होती, कारण तिच्या रंगामुळे नव्हे, तर तिच्या अबोलतेतील अनोळखीपणामुळे. एक दिवस मी ठरवलं, या नात्याचा अंत करायचाच. एका रात्री मी निर्णय घेतला, हे नातं संपवायचं आता. श्रुती, मी तुला घटस्फोट देणार आहे, मी थेट बोलून टाकलं. ती खूप वेळ माझ्याकडे एकटक बघत राहिली. चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं, होठ हलले, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी फक्त एवढंच म्हणाली, जे दिसतं ते खरं नसतं आदित्य. त्या रात्री काहीतरी विचित्र होतं. आई झोपली होती, मी हॉलमध्ये झोपलो. रात्री 1 वाजता स्टोअर रूमकडून कुजबूज ऐकायला आली आणि रडण्याचा आवाज आला. मी टॉर्च घेऊन गेलो. दरवाजा उघडताच अंगावर शहारा आला. आई, सरोजताई. कोपऱ्यात गाठून बसलेली, समोर श्रुती, डोळे लाल, हातात एक बाटली काळसर द्रव्याने भरलेली. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही गरीब बाईचं मूल नष्ट केलं होतं? मीच ते मूल आहे, आई रडत म्हणाली. श्रुती, नको, मी खूप चूक केली. श्रुती शांतपणे म्हणाली, मी सूड घेण्यासाठी नाही आले, फक्त तुमचं पाप तुम्हालाच दिसावं म्हणून. ती बाटली जमिनीवर ठेवून ती तिथेच थांबली. सरोजताईंना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भूतकाळ उभा राहतो, 15 वर्षांपूर्वीचा. सरोजताई प्रतिष्ठित महिला, समाजात मान असलेली, पण आतून अभिमानी आणि वर्गभेद करणारी. त्यामुळे त्यांच्या घरी राधा नावाची बाई कामवाला होती. राधा गरोदर होती. तिचं बाळ काळं जन्माला आलं म्हणून सरोजताईंना वाटलं, हे आपल्या प्रतिष्ठेला धक्का देईल. एका रात्री त्यांनी राधाला आणि तिच्या नवजात मुलीला घराबाहेर काढलं. राधा ओली बाळंतीण होती, काही काम नव्हतं. बाळाला कसं सांभाळायचं हे सगळे संकट तिच्यासमोर उभे राहिले आणि ती खूप आजारी पडली. त्या आजारपणातच काही दिवसांनंतर ती मरण देखील पावली. तिचं बाळ श्रुती अनाथालयात वाढलं. काही वर्षांनंतर आदित्यसाठी मुलगी बघत असताना सरोजताईंनाच तिच्या हातून श्रुती निवडली गेली. श्रुती आता खुलली होती. जवानपणीचा रंग चेहऱ्यावर आला होता. खूप सुंदर दिसायला लागली होती. चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं होतं, पण तिनं दुर्लक्ष केलं. श्रुतीला मात्र सगळं माहीत होतं. अनाथालयात वाढलेली ही मुलगी तिच्या आईच्या मृत्यूचा आणि सरोजताईंच्या अन्यायाचा पुरावा घेऊन आली होती. ती रात्रीची घटना सरोजताईला हादरून गेली. त्यांनी स्वतःला खोलीत बंद केलं. त्या रात्री स्टोअरमधील ती घटना घडून गेली होती. आई अजूनही कोपऱ्यात बसून थरथरत होती. तिचा चेहरा पांढरट पडला होता, ओठ थरथरत होते, डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. समोर उभी होती श्रुती, शांत, स्थिर, पण तिच्या डोळ्यात खोल कुठेतरी एक हळवाट मिसळलेली होती. मी अजूनही अवाक होतो. माझ्यासमोर 2 ओळखीच्या चेहऱ्यांमागची अनोळखी माणसं उभी होती. एक म्हणजे माझी आई आणि माझी बायको, दुसरी माझी बायको. दोघीही माझ्या मनाच्या संपूर्ण रचनेला हादरून टाकणाऱ्या. आई हळू आवाजात बोलू लागली, तू माझ्यासमोर उभं राहशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी स्वतःला वाचवण्यासाठी एका नवजात बाळाला घराबाहेर फेकून दिलं. त्या लेकराच्या नशिबानं त्याला मोठं केलं आणि मीच त्याला पुन्हा ओळखू शकले नाही. ती रडत पुढे आली आणि श्रुतीच्या पायांजवळ बसली. मी दोषी आहे, मला माफ कर. तुझ्या आईला, शांतालाही मी वागवलं नाही आणि तुला तर एक माणूस म्हणूनही मान दिला नाही. मला माफ कर. माझं हृदयही हलत होतं. आजवर ज्याला मी फक्त काळसर चेहरा समजत होते, तिच्या अंगात एवढं मोठं मन आहे हे आता उमगत होतं. श्रुती एक क्षण स्तब्ध राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हळूच खाली बसली, आईला धरलं आणि म्हणाली, मी तुम्हाला दोष दिला असता तर मीही तुमच्यासारखीच वागले असते. पण माझ्या आईने, शांतानं शेवटच्या क्षणी मला एकच गोष्ट शिकवली होती, माणूस चुकतो, पण चूक मानणारा माणूस मोठा असतो. त्यामुळे मी माफ केलं, खूप आधीच. आई तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली.
मी शांतपणे त्या क्षणाचा साक्षीदार झालो. त्या रडण्यात दुःखही होतं, पण दिलगिरीची शुद्धताही होती. आज त्या अंधाऱ्या भूतकाळावर माफीनं प्रकाश टाकला होता. 2 महिन्यांनंतर आईने तिच्या जीवनातील अखेरचे काही महिने श्रुतीच्या पायाशी घालवले. रोज तिला मुलगी म्हणत हाक मारत असे. ती म्हणायची, मी एक बायको म्हणून यशस्वी झाले नाही, पण एक सासू म्हणून माझ्या चुकांचा प्रायश्चित्त घेतलं. आई गेल्यावर श्रुती फोटोसमोर दिवा लावत बसली होती. मी तिच्या बाजूला बसलो. श्रुती, तू मला माफ केलंस का? ती डोळे मिटून म्हणाली, आईसारखाच तूही एका गोष्टीचा अपराधी होतास. तू माझा अपमान केला नाही, पण मला कधी स्वीकारलंही नाही. पण तूही बदललास आणि म्हणून मी तुझा हात आता पकडते आहे. पती पण नव्हे, पण सहप्रवासी म्हणून. त्या रात्रीच्या अंधाऱ्या स्टोअरमध्ये फक्त सावल्या नव्हत्या, तेथे माफी होती, पश्चाताप होता आणि एका वेदनेच्या गर्भातून जन्मलेलं नवीन नातं होतं, ज्याला नाव देणं अशक्य होतं. काळसर सावली आता उजेडाच्या रेषेतून चालायला लागली होती. आता काळसर सावली अंधारातून उजेडाकडे गेली होती. आई गेल्यानंतर घरात एक खोल शांतता उरली. तिनं शेवटच्या दिवसात श्रुतीसाठी काही बदल केले होते. जणू त्या प्रत्येक क्षणाने ती आपल्या पापाचं प्रायश्चित्त करत होती. आईच्या निधनानंतर श्रुती तिच्या खोलीत शांतपणे बसलेली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिच्या हातात आईचं जुनं अंगठीपेटी होतं. त्यात एक मोडलेली बांगडी, एक पत्र आणि एक फोटो होता, शांत आणि लहान श्रुतीचा. तिनं तो फोटो मला दाखवला आणि हळू आवाजात म्हणाली, तिनं मला काहीच देऊन गेली नाही, पण एक गोष्ट दिली, माफ करायची ताकद. आईने ती शिकवण अखेरच्या क्षणापर्यंत घेतली आणि म्हणूनच आज मी स्वतःला पूर्ण वाटते. मी तिच्या हातात हात घेत म्हणालो, तू खूप मोठी आहेस श्रुती. मी तुझ्या रंगाकडे पाहत राहिलो, पण तुझ्या अंतःकरणाचा तेज कधीच पाहिला नाही. माझं प्रेम कमी पडलं, पण तू माणूस म्हणून फार मोठी ठरलीस. श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण त्या अश्रूत वेदना नव्हती, होती केवळ शांती. त्या दिवशी मी एक काळसर सावली गमावली नव्हती, मी एक दिव्य प्रकाश पुन्हा गवसला होता. माफ करणं म्हणजे भूतकाळ विसरणं नाही, तर त्याला स्वीकारून स्वतःला नव्याने उभं करणं असतं. श्रुती ही माझी बायको नव्हती, ती माझं उत्तर होती. माझ्या प्रश्नांनी भरलेल्या आयुष्याचं एक निर्मळ उत्तर. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटेल, काही माणसं आयुष्यात प्रेम देऊन जात नाहीत, ती आरशासारखी येतात आपलं खरं प्रतिबिंब दाखवायला. श्रुती माझं प्रेम नव्हती, ती माझा आत्मबोध होती, एक काळ सावली ज्यामध्ये माझं खरं उजेड लपलेलं होतं. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.